नमस्कार, मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार। बोईसरसह बोईसरच्या आजूबाजूच्या परिसरात जर तुम्ही कोणत्याही फळांच्या दुकानात ज्यूस पीत असाल तर सावधानता बाळगा, कारण त्या ज्यूसमध्ये जंतू किंवा अळ्या असू शकतात। असाच एक प्रकार सध्या समोर आला आहे। पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये अन्न सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित करणारी घटना समोर आली आहे। महादेव फ्रूट अँड ज्यूस सेंटरमध्ये तयार करण्यात आलेल्या डाळिंबाच्या ज्यूसमध्ये जिवंत अळ्या आढळल्या आहेत। ग्राहकांनी आक्षेप घेतल्यावर वादाची परिस्थिती निर्माण झाली होती। बोईसर पूर्वेतील टाटा हाऊसिंग परिसरातील महादेव फ्रूट अँड ज्यूस सेंटरमध्ये दुपारी 3:30 वाजण्याच्या सुमारास एका ग्राहकाने घेतलेल्या डाळिंबाच्या ज्यूसमध्ये जिवंत अळ्या दिसून आल्या। त्यावेळी एकच खळबळ उडाली। ग्राहकाने दुकानदारास याबाबत विचारले असता दुकानदाराने स्पष्ट उत्तर न दिल्याने वातावरण तणावग्रस्त झाले। त्यावेळी त्या ज्यूसची तपासणी जवळच असलेल्या लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये करण्यात आली आणि त्यात अळ्या जिवंत असल्याचेही स्पष्ट झाले। त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट आली असून अन्न व औषध प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या घटनेमुळे कोठेही ज्यूस पित असाल तर सावधगिरी बाळगा, अन्यथा तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही। या घटनेमुळे सर्वांचे लक्ष कारवाईकडे लागले आहे। ये है वो जूस वाला, देख, जिसके पास से हमने जूस लिया था उसमें कीड़ा है। तो देख, क्या नाम है इसका? महादेव जूस वाला। इकडे रे, हे काय ज्यूस मध्ये किडा तर काय आता काय साफ करून पिईल का? ये खोल के देख इसके अंदर सब क्या है। और फेंको मत है वैसे ही, नहीं तो बहुत ये करेगा तेरा ना। तू देख लो, तेरा छिलका छिलका क्या छिलका है? अनार का छिलका सर। इधर दिखा ना। आपण पाहत राहा निर्भीड समाचार।